यारों से मिलने बन ठन के निकले हम, सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हो, हो, हो। दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय। कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हो, 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 हो। बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थी मी जवळजवळ 35 वर्ष माझ्या श्रीकांत सरोदे हा त्या वर्षी पहिला नंबर त्याचा आला 80% तर प्रेझेंटी घ्यायची म्हटल्यानंतर नाव पाहिजे वडाचे झाड, बनियन ट्री, पीपल ट्री, मँगो ट्री ही प्रॉपर नाव. रिव्हर नदी हे एक प्रकारचं कॉमन नाव आहे. गोदावरी नदी, कावेरी नदी, नर्मदा नदी, कृष्णा नदी ही झाली प्रॉपर नाव. सिटी हे कॉमन नाव, पण पुणे, मुंबई, ठाणे तर प्रत्येकाने नाव सांगा आणि परिचय करू. नमस्कार, मी विक्रम पाटील. मी सध्या पुणे शहर पोलीस दलात आहे, API या पदावरती असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. मी प्रवीण नावदेव बोलकर. खरं तर सर मी 10वीचा इथे पाहुणा विद्यार्थी म्हणून आलेलो आहोत, कारण त्या नंतर मी एक्झिट केलं. आम्ही फलटण या ठिकाणी मामाच्या ठिकाणी शिकण्यासाठी गेलो. मी सध्या बॉम्बे हायकोर्ट बेंच औरंगाबाद या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर आता सध्याचे जगत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. विज्ञान हे काय नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, त्याचा उपयोग आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दोन बिंदू अभिन्न असतील तर त्या दोन बिंदूमधील अंतर किती असतं? If 2 points are not distinct,
if 2 points are not distinct, then what is the distance between these 2 points? AB. Distance of AB. A आणि B बिंदू मधील अंतर आपण कसं काढतो? 5 minus 3. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो? मायनस करतो. You have forgotten. All of you have forgotten which we have taught you. Now I will tell you kinds of sentences and then first statement or assertive sentence, assertive. Second one is imperative sentence. Third one is interrogative sentence. And fourth one is exclamatory sentence. Exclamatory. आणि शिवाजी मी शुद्धलेखनाचं आपल्याला वही करायला लावायचे 10 ओळी शुद्धलेखन लिहून आण असं सांगायचे. आणि सर मला इयत्ता 5वी मध्ये असताना मला म्हटले तुझं एवढं अक्षर छान आहे, तू डॉक्टर बनणार का? एक सरांचं एक वाक्य होतं माझ्या आयुष्यामध्ये. सर म्हणलं डॉक्टर नाही बनणार पण नक्कीच काहीतरी अक्षराचा उपयोग करेल. हाच अक्षराचा उपयोग मी ज्यावेळेस 2016 मध्ये बॉम्बे हायकोर्ट बेंच औरंगाबाद या ठिकाणी जॉईन झालो त्यावेळेस आपलं जे सेवा पुस्तक लिहून देत असतं आणि त्याच्यामध्ये ज्या नॉमिनीचे डिटेल्स भरायचे असतात त्याच्यामध्ये मी इतकं सुंदर हस्ताक्षर काढलं की त्या हायकोर्टचे जे रजिस्ट्रार जे जज असतात त्यांनी स्पेशल ॲडमिनिस्ट्रेशन बेंचला विचारलं की हे अक्षर कोणाचं आहे आणि हा मुलगा कुठून आलेला आहे. त्यावेळेस मला ॲडमिनिस्ट्रेशनवाल्याने विचारलं की हे जो तुमचा अक्षर आहे तर हा कुठला पॅटर्न आहे. तर मी अगदी अभिमानाने सांगितलं सर हा बारामती पॅटर्न आणि माझे जे गुरुवारी आहेत ते चौधरी सरांचा पॅटर्न आहे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिकर थी जिंदगी, जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे.
9वी नंतर खूप शिक्षक आणि मित्र भेटले, पण 10वीची सर त्यांना कधीच आली नाही. 98-99ची बॅच म्हणजे आमच्या आयुष्यात सुवर्ण असं पान, आणि त्या पानाच्या माध्यमातून आज उपस्थित असलेले माझे जीवाभावाचे मित्र मैत्रीण, त्याचबरोबर आम्हाला शिक्षणाचा दर्जा देणारे आणि त्या शिक्षणाच्या दर्जावर आमची गुणवत्ता त्याचा विकास करणारे आमचे आदरणीय जंगम सरापासून ते अगदी आम्ही 99ला पास आउट होत असताना माझ्या मते टिळकर सर असतील तिथपर्यंत आम्हाला ह्या सर्व शिक्षकांनी डिसिप्लिन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. गुरूंना आपण कधीही विसरत नाही, परंतु आपण त्यांना असं सांगूही शकत नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही म्हणून. आपल्याला शिक्षक शिकवत असताना 3 प्रकारचे गुरु भेटतात. पहिले ते म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत शिकवणारे, नंतर ज्युनियर कॉलेजचे आणि नंतर ग्रॅज्युएशन शिक्षण देणारे, परंतु आपल्या लक्षात राहतात ते आपला पाया भक्कम करणारे. शेवटी आला तुम्ही सर्वांनी यासाठी वेळ दिला, शिक्षकांनी गुरुवाऱ्यांनी वेळ दिला, याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभारी आहे. आज इथं भेटल्यानंतर मी पाहतो की प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये यशस्वी अशी वाटचाल करतोय, स्वतःच्या पायावर उभा आहे आणि समाधानी आहे. यामध्ये खूप मोठा वाटा हा गुरुवर्य आपला आहे. त्या विद्यालयाची आम्ही काहीतरी देणं पडतो आणि या गोष्टीसाठी आमच्या या SSC 98-99च्या या बॅचच्या वतीने आम्ही अतिशय भेट असतो. या ठिकाणी या भैरवनाथ संस्थेच्या भैरवनाथांच्या विद्यार्थी त्यांना देवी शिकवून म्हणण्यासारखं खूप आहे. मी विद्यार्थी शिकत असताना आम्ही तुम्हाला अभ्यास करा असं म्हणायचो, आणि त्या अभ्यासाचा सुपरिणाम चांगला झाला. 25 वर्षानंतर तुम्हाला भेटल्यानंतर आम्हा सगळ्यांना फार आनंद होत आहे. ते 14-15 वर्षाची असणारी मुलं हे आता कर्तृत्ववान झालेली आहेत, देशाचे आदर्श नागरिक झालेले. आपल्या शाळेची स्थापना 1967 साली झाली आणि आपल्या शाळेला एक फार मोठी परंपरा आहे. एक माजी विद्यार्थी हे चांगले या ठिकाणी घडून गेले, ते डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर ते समाजाची सेवा सुद्धा करत आहेत. गेट टुगेदरचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला घरपोच आमंत्रण दिलं, त्याबद्दल प्रथमतः तुमचे आम्ही धन्यवाद मानतो. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ठिकाणी काळे सरांनी केलेला आहे. आता यानंतर मराठीचे शिक्षक तुमच्या समोर बोलल्यानंतर इंग्रजीच्या शिक्षकाकडे फारसं बोलण्यासारखं काही नसतं, तरी पण 4 शब्द बोलावेत अशी मला विनंती केली आणि म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. सर्व माझे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे शिक्षक आणि समोर बसलेले 98-99 या बॅचमधील खरंच गुणी, होतकरू, धाडशी आणि गुणवंत विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर मी इथं पाठीमागं बसून पाहत होतो. 25 वर्षापूर्वीचा वर्ग माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. मग प्रवीणचं काय चाललंय, मच्छिंद्र काय करतोय, अशा पद्धतीचे विचार माझ्या डोक्यामध्ये यायला लागले. आणि मग मला असं वाटलं की खरोखरच 25 वर्षापूर्वीचा दिवस आमच्या डोळ्यासमोर उभे करणारे तुम्हीच एकमेव विद्यार्थी आहात. पुन्हा एकत्र याच्यासाठीच यायचं होतं की एकमेकाच्या आठवणींना परत उजाळा द्यायचा होता. त्या पद्धतीनेच तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झाला. एवढे वयस्कर शिक्षक असताना गुरुजन वर्ग असतील, गोड्यातले संचालक मंडळ असतील, सगळे उपस्थित राहिले याबद्दल मी सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या तर्फे आभार मानतो. आणि
या कार्यक्रमाबद्दल उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा शतशः तुम्हाला आभार मानतो आणि कार्यक्रम संपला यासाठी जाहीर करतो. पाखरे हरवे